काय आहे ते? लाडक्या बहिणीचा फॉर्म लाडक्या भरायसाठी. बहिणीचा फॉर्म हा, कुठून घेतला? हे झेरॉक्सच्या दुकानातून किती पैसे घेतलेले मिळाले? ते 1,500 रुपये. हा? 1,500 रुपये. 1,500 रुपये. हा. काय काय कागदपत्र जमा केली? बँकेचं पासबुक अच्छा आणि आधार कार्ड. अच्छा, आधार कार्ड. मग हे मिळणार आहे किती दिवसात मिळणार तुम्हाला पैसे? काय माहिती किती दिवसात मिळणार. या योजनेबद्दल कुठे ऐकलं तुम्ही? मोबाईल मध्ये. मोबाईल मध्ये. हा. काय ऐकलं नाही? योजना कुठे पाहून बोला? योजना ऐकलं काय योजना आहे? हा? काय योजना आहे? लाडकी बहिणीचा योजना आहे. अच्छा, काय काय हा. कागदपत्र लागतात? आधार कार्डचं झेरॉक्स आणि पासबुकचं झेरॉक्स आणि 2 फोटो बस. अच्छा, आणि हे कुठं द्यायचं? कुठून? हे का काहीच माहित नाही अजून कागदपत्र द्यायचे काय. हे चालू आहे सगळे भरून राहिले म्हणून आम्ही पण भरून राहिलो. सगळ्यात महिला भरतायत. हा. तुम्ही कुठे राहता? इथलंच राहते कोणता एरिया? खंडोबा चौक. खंडोबा. हा. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका वगैरे नाही हाय. आहेत? मग त्यांना भेटलं का तुम्ही? त्यांनी नाही भेटला. मोबाईल मध्ये मेसेज पाठवला होता. अच्छा. हा. काय नाव तुमचं? लक्ष्मी कुराडे. किती फॉर्म भरले आता? अजून सर्व्हरच चालू झालं नाही. सर्व तुम्ही इकडून दाखवा या. म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन भरण्याची सुविधा अजून उपलब्ध झालेली नाही. नाही होणार आहे ना आता. ते काय मीटिंग का काहीतरी विषय चालू आहे त्यांचा. अच्छा. किती महिला येऊन गेल्या तरी आतापर्यंत चौकशी करायला? भरपूर तोंड दुखू राहील माझा. तोंड दुखू राहिलं तर हे सांगतायत अक्षरशः तोंड दुखत आहे यांचं. महिलांना त्याबाबत माहिती देणं. कोणते कोणते कागदपत्र लागतात तरी? आता त्यांनी आधी भरपूर सांगितले ते आता कमी केले काही कागदपत्र त्यांनी. अच्छा, उत्पन्नाचा दाखला नाही लागत आता. आधी लागत होता आता म्हणते नाही लागत. नाही लागत. गेल्या 2-3 दिवसापासून महिलांची गर्दी सेतू केंद्रावर होती. प्रत्येक महिलेला वाटतंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मी लाभार्थी व्हावं. 1,500 रुपये महिन्याला कसे मिळतील यासाठी नुसतं राहता किंवा नगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांची झुंबड उडालेली आहे. सर, महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. जो प्रतिसाद पाहिजे त्याप्रमाणे महिला सध्या कसं आहे डॉक्युमेंट्स लागत होते त्यामुळे महिला जास्त प्रमाणात येत होत्या. परंतु आता शासनाने उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल सर्टिफिकेटची अट रद्द केली. त्यामुळे महिला आता फक्त बँक अकाउंट, आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड याची जुळवाजुळव करून आपल्याजवळ ठेवत आहे. अजून कोणत्याही प्रकारचं सर्व्हरला किंवा आमच्या ज्या पोर्टलला त्याची माहिती कशी भरायची काय ते आलेलं नाही. ते चालू झाल्यानंतर आपण ते सर्व करणार आहोत. म्हणजे अजून ऑनलाईन तो फॉर्म दिसत नाही किंवा फिलअप करता येत नाही. करता येत नाही. नारी शक्ती म्हणून ऍप आहे ते मोबाईलवरती डाउनलोड केलेलं आहे परंतु अजून ते व्यवस्थित चालू नाहीये. ते चालू झाल्यानंतर नारी शक्ती ऍप मुळे काय होणार आहे का घरी पण तुम्ही बसून तो फॉर्म स्वतः फिलअप करू शकणार आहे. अच्छा, मग आता गेल्या 2-3 दिवसात किती महिला इकडे येऊन चौकशी करून गेल्या? साधारणतः 500 ते 600 महिला येऊन चौकशी करून गेले. असे राहता तालुक्यात किती सेतू आहेत अंदाजे? 35 ते 40 असतील. 35 ते 40 गुणिले 500 गुणिले 3 दिवस म्हणजे हजारो महिला येऊन चौकशी करून गेलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आहे. या योजनेबद्दल राहत्याचे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नितीन सदाफळ पाटील आपल्या बरोबर आहे. नितीनजी, काय सांगाल या योजनेबाबत एकंदरीत? तशी ही आनंदाचीच गोष्ट आहे. सरकारने ज्या लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे परंतु येथे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना महिलांकरता आणलेली आहे. ती पूर्णत्वास जाईल की नाही याची शाश्वती देणं आज तरी शक्य नाही. आता बघितलंय तुम्ही सेतू कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे. महिलांच्या रांगा आहेत. निश्चितच महिलांना कुठंतरी 2 पैसे मिळाले पाहिजे परंतु ही विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर लोकसभेत महायुतीचा पूर्णपणे धुव्वा उडवलेला आहे. त्यामुळे शासनाने ही योजना अस्तित्वात आणलेली आहे. म्हणजे एकंदरीत ही योजना यशस्वी होईल किंवा काय याबद्दल काय आपलं म्हणणं आहे? आता बघूया पुढं काय होतं. एक महिन्याचा हप्ता देतात का 2 महिने देतात का ही कंटिन्यू ही महिलांसाठी ही योजना ही कार्यान्वित होते की काय? अनेक ठिकाणी महिलांचे डोलचे प्रश्न आहेत. त्यांना 4-4 महिन्यापासून डोल हे मिळालेले नाही आहेत ज्येष्ठ किंवा वृद्ध महिलांना. मुळातच शासनाने ह्या नवीन योजना करण्यापेक्षा
जे जुने प्रकरण आहेत त्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि जर शेतकऱ्यांना दुधाला हमी भाव दिला, सोयाबीनला भाव नाही आहे, 3-3 वर्षाचे सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. दुधाला आज मी तीच बघितलं तर 22 ते 25 रुपये असा भाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही दुधाला भरपूर भाव द्या. या योजना काढण्याचं काही एक कारण नाही. तर निश्चितच ज्या जुन्या योजना आहेत त्या योजना शासनाने प्रभावीपणे राबवल्या पाहिजे. शेतकऱ्यांना कांदा आणि दुधाला जर भाव दिला तर या बहिणींकडे असं वंचित राहण्याची गरज पडणार नाही, अशा प्रकारचं मत काँग्रेसचे शहर अध्यक्ष नितीन सदाफळ यांनी व्यक्त केलेलं आहे. गॉडफादर मीडिया राहता.